श्री स्वामी समर्थ. सगळ्या सेवेकरी बंधू बांधवांचा भगिनींचा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जो मी हा व्हिडिओ बनवायला बसले तर या व्हिडिओमध्ये एक असा घटनाक्रम झाला आहे ज्याच्यावर स्वतः मी विश्वास ठेवला नाही आणि आपणही विश्वास ठेवू शकत नाही की असं होऊ शकतं जीवनामध्ये. श्री स्वामी समर्थ एक षडाक्षरी तारक बीज मंत्र आहे आणि हे जे बीज मंत्र आहे हे माझ्या जीवनामध्ये कधी आले, स्वामी कसे माझे गुरु झाले याचा व्हिडिओ पण मी आपणास याच्यामध्ये टाकला आहे की माझे गुरु कसे झाले. कारण की माझ्याजवळ कोणी गुरु नव्हते आणि पुष्कळ संकट येत होते, पण मला कळत नव्हतं की या संकटातून पार कसं जायचं. तेव्हा हा एक मंत्र मला मिळाला, श्री स्वामी समर्थ. कारण की प्रत्येक माणसाच्या घरामध्ये काही ना काही कष्ट आहे, त्रास आहे, संकट आहे, बिमाऱ्या आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही आहेच आणि असंच माझ्या जीवनामध्ये पण होतं. पण जेव्हापासून श्री स्वामी समर्थ भेटले तेव्हापासून एक आतमध्ये विश्वास जागला, एक आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास असा आहे की काही संकट आलं तरी आपल्या पाठीशी श्री स्वामी आहे आणि श्री स्वामी आपल्याला या संकटातून वाचवतील. तर असा एक मोठा घटनाक्रम माझ्या जीवनामध्ये झालाय जो मी आपणास सांगू इच्छुक होते, म्हणून हा व्हिडिओ मी बनवून राहिले. कारण की स्वामी सदैव म्हणतात, बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे. ते सदैव म्हणतात, बाळा मला तुझी काळजीच नाही, तुझ्याप्रती प्रेम सुद्धा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला मार्ग दाखवण्याकरता सदैव तयार असतो. ते आपल्याला मार्ग दाखवण्याकरता सदैव तयार असतात. पण स्वामी म्हणतात की तू मला आवाज दे, तू मला हाक दमार. आणि हा जो त्यांचे जे शब्द आहे ते 100% माझ्या जीवनामध्ये खरे झाले. ते कसे झाले? कारण की आज प्रत्येक मनुष्य या प्रत्येक घरामध्ये काही ना काही बिमारी असतीच आणि अशी एक मोठी बिमारी माझ्या सासरे बुवांना झाली आणि ती मोठी बिमारी होती कॅन्सर, जी झाली 2019 मध्ये. 2019 मध्ये त्यांना काय की जेवायला त्रास व्हायला लागला. ते काही खात होते तर ते बाहेर यायला लागलं. त्यांना खूप ताप यायला लागला. त्यांना श्वास घेण्यामध्ये खूप त्रास व्हायला लागला. तर आम्ही आपण सिंपल डॉक्टरला दाखवतो असं दाखवून दिलं, पण त्यांनी सांगितलं काही टेस्ट करावे लागतील आणि टेस्टची जेव्हा रिपोर्ट आली तर तेव्हा कळलं की सासरे बुवांना गळ्याचा कॅन्सर. आता हा कॅन्सर एक शब्द असा आहे की कोणी असो, कितीही मोठा मनुष्य असो, कुठे ना कुठे मनामध्ये एक भीती जागते, कारण की ह्याचा इलाज खूप त्रासदायक असतो. म्हणून आमच्या सर्वांसमोर हे प्रश्न उठला होता की ह्यांचं वय पण आहे, ते 86 इयर्सचे होते, ह्यांचं वय पण आहे, ह्यांचा इलाज आपण कसा करू, का होईल, कसं होईल. पण म्हणतात देव पाठीशी असतात आणि माझे सासरे बुवा मध्ये इतकी ताकद होती, इतका आत्मविश्वास होता. ते आम्हाला म्हणायचे, तुम्ही काय घाबरता, सगळं नीट होईल, तुम्ही घाबरू नका. तर जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही इलाजाकरता मग पुढे वाढलो, कारण की हे जे आहे याचा इलाज करणं जरुरी आहे. आणि जेव्हा इलाज केला तर कळलं की त्यांची 4th स्टेजच आहे, तर तुम्हाला ह्याचा इलाज सुरू करावा लागेल. तर आम्ही त्यांना जयपूर नेलं. जयपूर डॉक्टर म्हणाला की त्यांना श्वास घेता येतो पण श्वास सोडता नाही येते. त्यांच्या गळ्यामध्ये जर गाठ झाली, त्यांनी श्वासनळीला थोडंसं दाबून दिलंय, ज्याच्या कारणाने ते श्वास सोडू नाही शकत. मग आम्ही एक हे होऊ शकतं की आम्ही ऑपरेशन करून जरी गाठीला छेडलं, काढलं तर ते दुसऱ्या ठिकाणी पण जाईल आणि फैलून जाईल. तर मग आता काय करायचं? तर डॉक्टर म्हणे एक उपाय आहे, आपण ह्यांना एक इथे नळी टाकून देऊ, ही नळी टाकल्यावर त्यांना श्वास घेता येईल. तर सगळ्यांनी विचार केला की जर असं होऊ शकतं तर आपण हे करून देतो. त्यांचं ऑपरेशन झालं, त्यांना इथे नळी टाकली गेली, ज्या नळीने ते श्वास सोडत होते. आता हे जसंच माझ्या सासूबाईंना कळलं, त्यांना खूप मोठा धक्का बसला, त्यांना खूप मोठं टेन्शन होऊन गेलं आणि त्यांना जो त्रास होता तो आम्ही सुद्धा पाहू नव्हतो शकत. तर माझ्या सासूबाईंचे वय होतं, ते बिलकुल पाहू नव्हत्या शकत. त्यांना खूप त्रास व्हायला लागला आतल्या की हे कसं होईल, काय होईल. आम्ही घडी त्यांना म्हणत होतो असं काही नाही आहे आई, सगळं नीट होईल. पण किती झालं तरी वय, टेन्शन होतंच माणसाला. तर त्यांनी काय हे जास्त दिवस सहन नाही केलं आणि त्या गोष्टीला ते सहन नाही करू शकले आणि त्यांनी 2019 मध्ये त्यांना अटॅक आला आणि त्यांना देवज्ञा झाली.
हे तर आम्हाला टेन्शन होतंच होतं. त्याच्यानंतर एक मोठं टेन्शन आलं. आता त्यांना आम्ही हॉस्पिटल नेलो होतो. हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही रात्रभर ठेवलं, कारण की सासरेबुवांना कसं सांगायचं की असं झालंय. मग सकाळी उठून त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांना सांगितलं असं झालं, कारण की स्वतः एक बिमारीने झुंजतात ते आणि परत ही एक मोठी घटनाक्रम त्यांच्या जीवनामध्ये झाली. त्या घटनाक्रमाला कसं सहन करतील? कुठे आम्ही ह्यांना सुद्धा तर गमावून न बसू. ही खूप मोठं आमच्या जीवनामध्ये संकट होतं. त्यांना सांगितलं, त्यांना विश्वासामध्ये घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते त्याच्यातनं निघाले आणि त्यांनी आपल्या जीवनाला परत निरंतर सुरू केलं. त्यांचे केमो व्हायचे, त्यांचे घडी-घडी केमो व्हायचे. आम्ही त्यांना केमोमध्ये खूप त्रास व्हायचा. त्यांचे 27 रेडिएशन झाले. रेडिएशनमध्ये त्यांना खूप त्रास झाला, खूप कफ निघत होता, खूप त्रास होत होता. पण त्यांची हिंमत म्हणा, त्यांची शक्ती म्हणा, त्यांचा आत्मविश्वास म्हणा, या सगळ्यांमधून ते पुढे आले. आम्हाला स्वतःला सगळ्यांना सांगायचे, तुम्ही भिवू नका, काही नाही होणार, मला इलाज तुम्ही चालू ठेवा. धीरे धीरे असं असं करता करता 3.5 वर्ष निघाले. 3.5 वर्षापर्यंत केमो रेडिएशन त्यांचा जो इलाज होता तो चालू होता. काही औषधं चालू होते. असं डॉक्टरांना दाखवून दाखवून इलाज करता करता 3.5 वर्ष निघाले. ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टमध्ये त्यांची तब्येत थोडी बिघडली. आम्ही डॉक्टरकडे नेलं. तर त्याच्या पहिले त्यांचे टार्गेट किमो सुरू होते, कारण की त्यांचा डॉक्टर म्हणाला, आता आपण असे किमो नाही देऊ शकत, यांना टार्गेट किमो देऊ, जिथे जिथे आहे त्या सेल्स यांच्या डॅमेज होतील. तर ते ठीक राहिले. तर आम्ही म्हटलं ठीक आहे करवा. 1 तारखेनंतर ते म्हणाले की आता मला बरं वाटत नाहीये, माझी इच्छा खायची प्यायची होत नाही. तरी ते आपलं काम स्वतः करायचे. स्वतः आपल्या कामाला थोडंसं हिरणं फिरणं, बसून खाणं, हे त्यांचं आपलं स्वतः स्वतः करत होते. पण 1 तारखेनंतर धीरे धीरे त्यांचं खाणं पिणं कमी झालं. 4 तारखेनंतर तर त्यांची ही स्थिती होऊन गेली होती की ते उठू बसू नव्हते शकत. त्यांचं खाणं पिणं, पाणी सुद्धा पिणं बंद होऊन गेलं होतं. आम्ही म्हटलं काय करायचं, दवाखान्यात चालायचं. तर ते म्हणे नाही, आत्ता नाही, आत्ता मला ठीक वाटतंय. ठीक आहे. तर 9 तारखेला 9 ऑगस्टला त्यांना म्हटलं की आपण दवाखान्यात चालायचं का? तर म्हणे नाही, आत्ताही मला ठीक आहे. आणि त्यांची पण रात्र ते झोपत नव्हते. त्यांना खूप जास्त त्रास होत होता. 4-5 दिवस झाले आम्ही सतत जागत होतो. ते खाऊ पिऊ नव्हते शकत. आमची खायची प्यायची इच्छा नव्हती होत. 10 तारखेला आम्ही त्यांची स्थिती पाहून मी म्हटलं की माझ्या दिरांशी गोष्टी केल्या. म्हटलं आता पापांना आम्ही पाहू नाही शकत आहे. तुम्ही लोकं या, आपण ह्यांना ॲडमिट करून देतो दवाखान्यामध्ये. माझ्या ह्यांच्याशी गोष्टी चालू होत्या. तेवढ्यात मी ह्यांनाही म्हटलं तुम्ही झोपून जा. मी पापांजवळ बसीन आहे. तुम्हाला थोडा आराम मिळून जाईल. तर म्हणे ठीक आहे. आणि मी दोघांची गोष्टी करत होते की आपण ॲडमिट करून देतो. माझ्या सुनेला सांगितलं, तो ॲम्ब्युलन्स वगैरेची व्यवस्था करून घे, आपण ह्यांना दवाखान्यात ॲडमिट करू. तर ती पण म्हणाली ठीक आहे. असं बोलता बोलता मी त्यांच्या खोलीत गेले. तर दीर म्हणाले की ह्यांना आम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवूनच द्या. त्यांना व्हिडिओ कॉलवरती मी दिरांना दाखवलं. म्हटलं पाहून घ्या तुम्ही, पापांना पाहून घ्या. त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हटलं हे पहा, ते दोघं तुमच्याशी बोलतात आहे. तर त्यांनी हात हलवला. ठीक आहे, मी ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे असं म्हटलं. आणि ते मला म्हणाले की मला भूक लागली. तर म्हटलं ठीक आहे भाऊजी, मी फोन ठेवते, त्यांना भूक लागली, मी यांना जेवण देते. तर म्हणे ठीक आहे. मग त्यांना मी नारळ पाणी घेतलं, नारळ पाणी त्यांना पाजलं. म्हटलं तुम्ही नारळ पाणी पिऊन घ्या, तुम्हाला त्रास होतोय ना? तर म्हणे हो ठीक आहे. पण तेव्हा त्यांची जी स्थिती होती ती इतकी भयंकर होती की जसं तुम्ही मासोळीला पाण्यातनं काढून असं पकडून ठेवा आणि मासोळी बिलकुल तडफडती, अशा स्थितीमध्ये माझे सासरेबुवा पलंगावर इकडे तिकडे इकडे तिकडे बिलकुल आतून इतका त्रास होत होता त्यांना की तेही तडफडत होते. हे पाहून माझ्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहिल्या. म्हटलं देवा, स्वामी राया, जर मी एक पण माळ केली असेल, एकदा सुद्धा स्वामी तुमचं नाव घेतलं असेल, तर आज त्या नावाचं पुण्य, ते पुण्य माझ्या सासरेबुवांना द्या आणि तुम्ही तुमच्या चरणी यांना बोलवून घ्या. मी ह्यांना असं पाहू नाही शकत, कारण की मी त्या सासऱ्यांना पाहिलंय जे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहत होते. माझ्या जीवनामध्ये तर त्यांनी सतत माझ्या पाठीशी उभं राहून माझे पुष्कळशा संकटांना दूर केलं होतं. मला म्हणायचे तू घाबरू नको, मी आहे ना, याच्याहून तू पार निघून जाशील. असे विश्वास देणारे जर ते पलंगावर होते, मला सहन नाही झालं. मी स्वामींना म्हटलं तुम्ही यांना 5 मिनिटाहून जास्त नका ठेवू, 5 मिनिटामध्ये तुम्ही यांना घेऊन जा. जर मी तुमचं
नाव घेतलं असेल, माझं नाव तुमच्या चरणी पोहोचलं असेल नाव घेतलेलं, तर तुम्ही यांना 5 मिनिटात घेऊन जा. मी असं बोलले आणि पापांना म्हटलं निमोलाईज करून देते, तुम्हाला थोडं बरं वाटेल. तर म्हणे ठीक आहे. ते मला म्हणे ठीक आहे. मी निमोलाईज मशीन घ्यायला खाली झुकले, त्याच्यातनं औषधं काढले. 2 मिनिटं लागतात. त्यांच्याजवळ सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. मी ते निमोलाईज घेऊन वरती आले, त्यांना म्हटलं लावून देते. उठून वरती पाहिलं पलंगावर, त्यांचे डोळे स्थिर होऊन गेले. म्हटलं हे काय झालं? आत्ता तर बापा माझ्याशी बोलत होते, हे नको करू अशा इशाऱ्यामध्ये. म्हटलं हे काय झालं? मी पळून खोलीमध्ये गेले आणि ह्यांना उठवलं. म्हटलं अहो उठा, पापा जातात. पण पापा जाऊच नाही शकत, होऊच नाही शकत असं. पापा तर राहतील आपले अजून. म्हटलं नाही, तुम्हाला शेवटचं दर्शन घ्यायचं असेल तर चला. तर म्हणे नाही होऊ शकत. म्हटलं उठा लवकर चला. आम्ही परत त्यांना बोलवून इकडे आले. त्यांची अंतिम श्वास चाललेली होती, त्यांचे डोळे स्थिर व्हायला लागले आणि तो टाइम होता 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटामध्ये. 6 मिनिटं सुद्धा आला नाही, आमचे पापा आमच्याहून दूर गेले. तेव्हा जेव्हा मी हे स्वामींना बोलले आणि हे सगळं झालं, तर मी कोणत्या स्थितीमध्ये बोलायच्या स्थितीमध्ये नाही राहिले. मी असं वाटलं की माझ्या बोलण्याने पापा चालले गेले, पण त्यांची जी तडफडाट होती, त्यांचा जो त्रास होता, तो माझ्या वस्तू पाहायला नव्हता गेला आणि मी हे बोलले होते. पण जेव्हा 5 मिनिटामध्ये सगळं होऊन गेलं, तर मी नुसती स्थिर होऊन गेले होते, स्तब्ध होऊन गेले होते. मला कोणाशी काही बोलता नव्हतं येत, मला काहीच सुचत नव्हतं. मी दिरांना फोन केला, म्हटलं पापा गेले. तर म्हणे असं कसं होऊ शकतं वहिनी, 5 मिनिटं आधी तर पापा आमच्याशी गोष्टी करत होते. म्हटलं नाही, आता नाहीये, तुम्ही लोक इथे या. सुनेला फोन केला की तू ॲम्ब्युलन्स वगैरे नको पाठवू, ती हॉस्पिटलमध्ये जॉब करते. म्हटलं तो हो नको पाठवू ॲम्ब्युलन्स वगैरे, पापा आता आपल्यामध्ये नाही. ती म्हणे असं कसं होऊ शकतं, आत्ता तर सगळं नीट होतं. म्हटलं हे झालं, पण तो टाइम होता. त्या टायमावर जेव्हा मी हे मंत्रोच्चार केला, स्वामींना सांगितलं, तेव्हा असं एक हे झालं की कोणी माझ्या पाठीशी आहे, कोणी माझ्या पाठीशी उभं आहे. आणि 5 मिनिटामध्ये हे सगळं होऊन गेलं. तर कधी कधी ही जी घटनाक्रम लक्षात येते ना, तेव्हा असं एकदम आतून हे होऊन जातं की खरंच स्वामी आपल्या किती पाठीशी असतात. हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रमनी मला जेव्हा खूप जास्त विश्वास होऊन गेला की मला आता भीती नाही, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे सदैव माझ्या पाठीशी आहे, राहतील आणि सदैव माझ्या संकटांना तोंड द्यायच्या वेळेस हे माझ्या पाठीशी उभे राहून त्यांना पार करायची क्षमता देतील. जर ही प्रचिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर निश्चित रूपाने आपण ही व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, ज्यांनी ही घटनाक्रम जो माझ्या जीवनामध्ये झाला, जो विश्वास माझ्या आतमध्ये जागला, ज्या विश्वासाला मला म्हणजे एक म्हणा पर मिळाले की खरंच स्वामी माझ्याजवळ आहे. तर जर असा विश्वास प्रत्येकाच्या मनात जगेल, हीच माझी इच्छा होती. म्हणून हा मी व्हिडिओ बनवला की मला स्वामींची प्रचिती आणि अनुभव कसे येतात ते माझे व्हिडिओ अजून आपल्याकडे येतील जर आपण लाईक आणि सबस्क्राईब कराल. कारण की माझ्या जीवनामध्ये खूप घटनाक्रम झाले ज्याच्याने असं वाटलं की स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि ते सतत माझ्याजवळ आहे आणि उभे राहतील. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपण जरूर मला हे द्या की ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली या नाही पोहोचली. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, अभिनंदन. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्या सेवेकरी बंधू बांधवांचा, भगिनींचा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जो मी हा व्हिडिओ बनवायला बसले, तर या व्हिडिओमध्ये एक असा घटनाक्रम झाला आहे ज्याच्यावर स्वतः मी विश्वास ठेवला नाही आणि आपणही विश्वास ठेवू शकत नाही की असं होऊ शकतं जीवनामध्ये. श्री स्वामी समर्थ एक षडाक्षरी तारक बीज मंत्र आहे आणि हे जे बीज मंत्र आहे हे माझ्या जीवनामध्ये कधी आले, स्वामी कसे माझे गुरु झाले, याचा व्हिडिओ पण मी आपणास याच्यामध्ये टाकला आहे की माझे गुरु कसे झाले. कारण की माझ्याजवळ कोणी गुरु नव्हते आणि पुष्कळ संकट येत होते, पण मला कळत नव्हतं की संकटांतून पार कसं जायचं. तेव्हा हा एक मंत्र मला मिळाला, श्री स्वामी समर्थ.
कारण की प्रत्येक माणसाच्या घरामध्ये काही ना काही कष्ट आहे, त्रास आहे, संकट आहे, बिमाऱ्या आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही आहेच. आणि असंच माझ्या जीवनामध्ये पण होतं. पण जेव्हापासून श्री स्वामी समर्थ भेटले तेव्हापासून एक आतमध्ये विश्वास जागला, एक आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास असा आहे की काही संकट आलं तरी आपल्या पाठीशी श्री स्वामी आहे आणि श्री स्वामी आपल्याला या संकटातून वाचवतील. तर असा एक मोठा घटनाक्रम माझ्या जीवनामध्ये झालाय जो मी आपणास सांगू इच्छुक होते, म्हणून हा व्हिडिओ मी बनवून राहिले. कारण की स्वामी सदैव म्हणतात, बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे. ते सदैव म्हणतात, बाळा मला तुझी काळजीच नाही, तुझ्याप्रती प्रेम सुद्धा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुला मार्ग दाखवण्याकरता सदैव तयार असतो. ते आपल्याला मार्ग दाखवण्याकरता सदैव तयार असतात. पण स्वामी म्हणतात की तू मला आवाज दे, तू मला हाक दमा. आणि हा जो त्यांचे जे शब्द आहे ते 100% माझ्या जीवनामध्ये खरे झाले. ते कसे झाले? कारण की आज प्रत्येक मनुष्य या प्रत्येक घरामध्ये काही ना काही बिमारी असतीच. आणि अशी एक मोठी बिमारी माझ्या सासरे बुवांना झाली आणि ती मोठी बिमारी होती कॅन्सर, जी झाली 2019 मध्ये. 2019 मध्ये त्यांना काय की जेवायला त्रास व्हायला लागला. ते काही खात होते तर ते बाहेर यायला लागलं. त्यांना खूप ताप यायला लागला. त्यांना श्वास घेण्यामध्ये खूप त्रास व्हायला लागला. तर आम्ही आपण सिंपल डॉक्टरला दाखवतो असं दाखवून दिलं. पण त्यांनी सांगितलं काही टेस्ट करावे लागतील. आणि टेस्टची जेव्हा रिपोर्ट आली तर तेव्हा कळलं की सासरे बुवांना गळ्याचा कॅन्सर. आता हा कॅन्सर एक शब्द असा आहे की कोणी असो, कितीही मोठा मनुष्य असो, कुठे ना कुठे मनामध्ये एक भीती जागते. कारण की ह्याचा इलाज खूप त्रासदायक असतो. म्हणून आमच्या सर्वांसमोर हे प्रश्न उठला होता की यांचं वय पण आहे, ते 86 इयर्सचे होते, यांचं वय पण आहे, यांचा इलाज आपण कसा करू, का होईल, कसं होईल. पण म्हणतात देव पाठीशी असतात. आणि माझे सासरे बुवा मध्ये इतकी ताकद होती, इतका आत्मविश्वास होता. ते आम्हाला म्हणायचे, तुम्ही काय घाबरता, सगळं नीट होईल, तुम्ही घाबरू नका. तर जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही इलाजाकरता मग पुढे वाढलो. कारण की हे जे आहे याचा इलाज करणं जरुरी आहे. आणि जेव्हा इलाज केला तर कळलं की त्यांची 4th स्टेजच आहे. तर तुम्हाला ह्याचा इलाज सुरू करावा लागेल. तर आम्ही त्यांना जयपूर नेलं. जयपूर डॉक्टर म्हणाला की त्यांना श्वास घेता येतो पण श्वास सोडता नाही येते. त्यांच्या गळ्यामध्ये जे गाठ झाली त्यांनी श्वासनळीला थोडंसं दाबून दिलंय, ज्याच्या कारणाने ते श्वास सोडू नाही शकत. मग आम्ही एक हे होऊ शकतं की आम्ही ऑपरेशन करून जरी गाठीला काढलं तर ते दुसऱ्या ठिकाणी पण जाईल आणि फैलून जाईल. तर मग आता काय करायचं? तर डॉक्टर म्हणे एक उपाय आहे, आपण ह्यांना एक इथे नळी टाकून देऊ. ही नळी टाकल्यावर त्यांना श्वास घेता येईल. तर सगळ्यांनी विचार केला की जर असं होऊ शकतं तर आपण हे करून देतो. त्यांचं ऑपरेशन झालं, त्यांना इथे नळी टाकली गेली, ज्या नळीने ते श्वास सोडत होते. आता हे जसंच माझ्या सासूबाईंना कळलं, त्यांना खूप मोठा धक्का बसला, त्यांना खूप मोठं टेन्शन होऊन गेला. आणि त्यांना जो त्रास होता तो आम्ही सुद्धा पाहू नव्हतो शकत. तर माझ्या सासूबाईंचे वय होतं, ते बिलकुल पाहू नव्हत्या शकत. त्यांना खूप त्रास व्हायला लागला आतल्या की हे कसं होईल, काय होईल. आम्ही घडी त्यांना म्हणत होतो असं काही नाही आहे आई, सगळं नीट होईल. पण किती झालं तरी वय टेन्शन होतंच माणसाला. तर त्यांनी काय हे जास्त दिवस सहन नाही केलं आणि त्या गोष्टीला ते सहन नाही करू शकले. आणि त्यांनी 2019 मध्ये त्यांना अटॅक आला आणि त्यांना देवज्ञा झाली. हे तर आम्हाला टेन्शन होतंच होतं. त्याच्यानंतर एक मोठं टेन्शन आलं. आता त्यांना आम्ही हॉस्पिटल नेलो होतो. हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही रात्रभर ठेवलं. कारण की सासरे बुवांना कसं सांगायचं की असं झालंय. मग सकाळी उठून त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांना सांगितलं असं झालं. कारण की स्वतः एक बिमारीने झुंजतात ते. आणि परत ही एक मोठी घटनाक्रम त्यांच्या जीवनामध्ये झाली. त्या घटनाक्रमाला कसं सहन करतील. कुठे आम्ही ह्यांना सुद्धा तर गमावून न बसू, ही खूप मोठं आमच्या जीवनामध्ये संकट होतं. त्यांना सांगितलं, त्यांना विश्वासामध्ये घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते त्याच्यातनं निघाले आणि त्यांनी आपल्या जीवनाला परत निरंतर सुरू केलं. त्यांचे केमो व्हायचे, त्यांचे घडी केमो व्हायचे. आम्ही त्यांना केमोमध्ये खूप त्रास व्हायचा. त्यांचे 27 रेडिएशन झाले.
रेडिएशनमध्ये त्यांना खूप त्रास झाला, खूप कफ निघत होता, खूप त्रास होत होता. पण त्यांची हिंमत म्हणा, त्यांची शक्ती म्हणा, त्यांचा आत्मविश्वास म्हणा, या सगळ्यांमधून ते पुढे आले. आम्हाला स्वतःला सगळ्यांना सांगायचे, तुम्ही भिवू नका, काही नाही होणार मला, इलाज तुम्ही चालू ठेवा. धीरे धीरे असं असं करता करता 3.5 वर्ष निघाले. 3.5 वर्षापर्यंत केमो रेडिएशन त्यांचा जो इलाज होता तो चालू होता, काही औषधं चालू होते. असे डॉक्टरांना दाखवून दाखवून इलाज करता करता 3.5 वर्ष निघाले. ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टमध्ये त्यांची तब्येत थोडी बिघडली. आम्ही डॉक्टरकडे नेलं. तर त्याच्या पहिले त्यांचे टार्गेट किमो सुरू होते, कारण की त्यांचा डॉक्टर म्हणाला, आता आपण असे किमो नाही देऊ शकत, त्यांना टार्गेट किमो देऊ, जिथे जिथे आहे त्या सेल्स यांच्या डॅमेज होतील. तर ते ठीक राहिले. तर आम्ही म्हटलं ठीक आहे करवा. 1 तारखेनंतर ते म्हणाले की आता मला बरं वाटत नाही आहे, माझी इच्छा खायची प्यायची होत नाही. तरी ते आपलं काम स्वतः करायचे. स्वतः आपल्या कामाला थोडंसं हिरणं फिरणं, बसून खाणं, हे त्यांचं आपलं स्वतः स्वतः करत होते. पण 1 तारखेनंतर धीरे धीरे त्यांचं खाणं पिणं कमी झालं. 4 तारखेनंतर तर त्यांची ही स्थिती होऊन गेली होती की ते उठू बसू नव्हते शकत. त्यांचं खाणं पिणं, पाणी सुद्धा पिणं बंद होऊन गेलं होतं. आम्ही म्हटलं काय करायचं, दवाखान्यात चालायचं. तर ते म्हणे नाही आत्ता नाही, आत्ता मला ठीक वाटतंय. ठीक आहे. तर 9 तारखेला 9 ऑगस्टला त्यांना म्हटलं की आपण दवाखान्यात चालायचं का? तर म्हणे नाही, आत्ताही मला ठीक आहे. आणि त्यांची पण रात्र ते झोपत नव्हते, त्यांना खूप जास्त त्रास होत होता. 4-5 दिवस झाले आम्ही सतत जागत होतो. ते खाऊ पिऊ नव्हते शकत, आमच्या खायची प्यायची इच्छा नव्हती होत. 10 तारखेला आम्ही त्यांची स्थिती पाहून मी म्हटलं की माझ्या दिरांशी गोष्टी केल्या. म्हटलं आता पापांना आम्ही पाहू नाही शकत आहे, तुम्ही लोक या, आपण ह्यांना ॲडमिट करून देतो दवाखान्यामध्ये. माझ्या यांच्याशी गोष्टी चालू होत्या. तेवढ्यात मी यांनाही म्हटलं तुम्ही झोपून जा, मी पापांजवळ बसीन आहे, तुम्हाला थोडा आराम मिळून जाईल. तर म्हणे ठीक आहे. आणि मी दोघांची गोष्टी करत होते की आपण ॲडमिट करून देतो. माझ्या सुनेला सांगितलं तो ॲम्ब्युलन्स वगैरेची व्यवस्था करून घे, आपण ह्यांना दवाखान्यात ॲडमिट करू. तर ती पण म्हणाली ठीक आहे. असं बोलता बोलता मी त्यांच्या खोलीत गेले. तर दीर म्हणाले की ह्यांना आम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवूनच द्या. त्यांना व्हिडिओ कॉलवरती मी दिरांना दाखवलं. म्हटलं पाहून घ्या तुम्ही, पापांना पाहून घ्या. त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हटलं हे पा, ते दोघं तुमच्याशी बोलतात आहे. तर त्यांनी हात हलवला. ठीक आहे, मी ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे असं म्हटलं. आणि ते मला म्हणाले की मला भूक लागली. तर म्हटलं ठीक आहे भाऊजी, मी फोन ठेवते, त्यांना भूक लागली, मी यांना जेवण देते. तर म्हणे ठीक आहे. मग त्यांना मी नारळ पाणी घेतलं, नारळ पाणी त्यांना पाजलं. म्हटलं तुम्ही नारळ पाणी पिऊन घ्या, तुम्हाला त्रास होतोय ना? तर म्हणे हो ठीक आहे. पण तेव्हा त्यांची जी स्थिती होती ती इतकी भयंकर होती की जसं तुम्ही मासोळीला पाण्यातनं काढून असं पकडून ठेवा आणि मासोळी बिलकुल तडफडती, अशा स्थितीमध्ये माझे सासरे बुवा पलंगावर इकडे तिकडे इकडे तिकडे बिलकुल आतून इतका त्रास होत होता त्यांना की तेही तडफडत होते. हे पाहून माझ्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहिल्या. म्हटलं देवा स्वामी राया, जर मी एक पण माळ केली असेल, एकदा सुद्धा स्वामी तुमचं नाव घेतलं असेल, तर आज त्या नावाचं पुण्य, ते पुण्य माझ्या सासरे बुवांना द्या आणि तुम्ही तुमच्या चरणी यांना बोलवून घ्या. मी ह्यांना असं पाहू नाही शकत, कारण की मी त्या सासऱ्यांना पाहिलंय जे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहत होते. माझ्या जीवनामध्ये तर त्यांनी सतत माझ्या पाठीशी उभं राहून माझे पुष्कळशा संकटांना दूर केलं होतं. मला म्हणायचे तू घाबरू नको, मी आहे ना, याच्यावरून तू पार निघून जाशील, असे विश्वास देणारे जर ते पलंगावर होते. मला सहन नाही झालं. मी स्वामींना म्हटलं तुम्ही यांना 5 मिनिटाहून जास्त नका ठेवू, 5 मिनिटामध्ये तुम्ही यांना घेऊन जा. जर मी तुमचं नाव घेतलं असेल, माझं नाव तुमच्या चरणी पोहोचलं असेल नाव घेतलेलं, तर तुम्ही यांना 5 मिनिटात घेऊन जा. मी असं बोलले आणि पापांना म्हटलं निमोलाईज करून देते, तुम्हाला थोडं बरं वाटेल. तर म्हणे ठीक आहे. ते मला म्हणे ठीक आहे. मी निमोलाईज मशीन घ्यायला खाली झुकले, त्याच्यातनं औषधं काढले. 2 मिनिटं लागतात, त्यांच्याजवळ सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. मी ते निमोलाईज घेऊन वरती आले, त्यांना म्हटलं लावून देते. उठून वरती पाहिलं पलंगावर, त्यांचे डोळे स्थिर होऊन गेले. म्हटलं हे काय झालं? आत्ता तर बापा माझ्याशी बोलत होते, हे नको करू अशा इशाऱ्यामध्ये. म्हटलं हे काय झालं? मी पळून खोलीमध्ये गेले आणि ह्यांना उठवलं. म्हटलं अहो उठा, पापा जातात आहे.
पण पापा जाऊच नाही शकत, होऊच नाही शकत असं. पापा तर राहतील आपल्या. म्हटलं नाही, तुम्हाला शेवटचं दर्शन घ्यायचं असेल तर चला. तर म्हणे नाही होऊ शकत. म्हटलं उठा लवकर चला. आम्ही परत त्यांना बोलवून इकडे आले. त्यांची अंतिम श्वास चाललेली होती, त्यांचे डोळे स्थिर व्हायला लागले आणि तो टाइम होता 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटामध्ये. 6 मिनिटं सुद्धा आला नाही, आमचे पापा आमच्याहून दूर गेले. तेव्हा जेव्हा मी हे स्वामींना बोलले आणि हे सगळं झालं, तर मी कोणत्या स्थितीमध्ये, बोलायच्या स्थितीमध्ये नाही राहिले. मी असं वाटलं की माझ्या बोलण्याने पप्पा चालले गेले. पण त्यांची जी तडफडाट होती, त्यांचा जो त्रास होता, तो माझ्या वस्तू पाहायला नव्हता गेला आणि मी हे बोलले होते. पण जेव्हा 5 मिनिटामध्ये सगळं होऊन गेलं, तर मी नुसती स्थिर होऊन गेले होते, स्तब्ध होऊन गेले होते. मला कोणाशी काही बोलता नव्हतं येत, मला काहीच सुचत नव्हतं. मी दिरांना फोन केला, म्हटलं पापा गेले. तर म्हणे असं कसं होऊ शकतं वहिनी, 5 मिनिटं आधी तर पापा आमच्याशी गोष्टी करत होते. म्हटलं नाही, आता नाहीये, तुम्ही लोक इथे या. सुनेला फोन केला की तू ॲम्ब्युलन्स वगैरे नको पाठवू, ती हॉस्पिटलमध्ये जॉब करते. म्हटलं तो हो नको पाठवू ॲम्ब्युलन्स वगैरे, पापा आता आपल्यामध्ये नाही. ती म्हणे असं कसं होऊ शकतं, आत्ता तर सगळं नीट होतं. म्हटलं हे झालं. पण तो टाईम होता, त्या टाईमावर जेव्हा मी हे मंत्रोच्चार केला, स्वामींना सांगितलं, तेव्हा असं एक हे झालं की कोणी माझ्या पाठीशी आहे, कोणी माझ्या पाठीशी उभं आहे. आणि 5 मिनिटामध्ये हे सगळं होऊन गेलं. तर कधी कधी ही जी घटनाक्रम लक्षात येते ना, तेव्हा असं एकदम आतून हे होऊन जातं की खरंच स्वामी आपल्या किती पाठीशी असतात. हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रमनी मला जेव्हा खूप जास्त विश्वास होऊन गेला की मला आता भीती नाही, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे सदैव माझ्या पाठीशी आहे, राहतील आणि सदैव माझ्या संकटांना तोंड द्यायच्या वेळेस हे माझ्या पाठीशी उभे राहून त्यांना पार करायची क्षमता देतील. जर ही प्रचिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर निश्चित रूपाने आपण ही व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, ज्यांनी ही घटनाक्रम जो माझ्या जीवनामध्ये झाला, जो विश्वास माझ्या आतमध्ये जागला, ज्या विश्वासाला मला म्हणजे एक म्हणा पर मिळाले की खरंच स्वामी माझ्याजवळ आहे. तर जर असा विश्वास प्रत्येकाच्या मनात जगेल, हीच माझी इच्छा होती. म्हणून हा मी व्हिडिओ बनवला की मला स्वामींची प्रचिती आणि अनुभव कसे येतात ते माझे व्हिडिओ अजून आपल्याकडे येतील जर आपण लाईक आणि सबस्क्राईब कराल. कारण की माझ्या जीवनामध्ये खूप घटनाक्रम झाले ज्याच्याने असं वाटलं की स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि ते सतत माझ्याजवळ आहे आणि उभे राहतील. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपण जरूर मला हे द्या की ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली या नाही पोहोचली. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, अभिनंदन. जय श्री स्वामी समर्थ.